एअरवेज बलिदान चौक या ठिकाणी शहीद अशोक कामटे विचार मंचतर्फे शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी नगरसेवक विनायक विटकर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू या वीरांना स्मरण करून पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष योगेश कुंदूर, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, एमएससीबीचे अधिकारी विलास कोले, आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सुहास संचोरे, दीपक उपळकर, व्यास, गिरीश विजापुरे, विकास कुंदूर, मुदतसर तांबोळी, संतोष गायकवाड, काशीनाथ शिरसीकर, राजू पालकर, गणेश बद्दूरकर, अशोक वाडेकर, तात्या भंडारे आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या। आज भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचं स्मृती दिन या ठिकाणी सोलापूरमध्ये भारताला स्वतंत्र करत असताना स्वातंत्र्याची जी ठिणगी ज्या ठिकाणी पडली असं हे पावन आपलं शहर आहे आणि या शहरातनंच एक संपूर्ण दिशा महाराष्ट्राला आणि देशाला ज्या वीरांनी दिली, स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन यांचा स्मृती दिन म्हणून साजरा करत असताना आमचे जे मित्र आहेत योगेश कुंदूर सर, अशोक कामटे विचार मंचच्या माध्यमातून त्यांचं जे सामाजिक काम आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या सर्व मित्र परिवाराला एकत्र करत असताना या भागातले जे लोकप्रिय नगरसेवक आहेत विनायक विटकर साहेब, कायमस्वरूपी त्यांची साथ, तालीकोटी सर असेल, सेठजी सर असतील, आपण सर्वच या ठिकाणचे मित्रमंडळी योगेश सरांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हाकेला आपण सगळेजण ओ देतोय आणि प्रत्येक त्यांच्या धडाडीच्या सामाजिक कार्यात एकत्र येत असताना ज्या ज्या काही त्यांच्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत या शहराप्रती किंवा शहराच्या प्रेमापोटी, तर या सामाजिक क्षेत्रात पुढे जाताना आपण सगळेजण त्यांना साथ देत आहे। तर आजच्या या शहीद दिनाच्या माध्यमातून शहीद वीरांना आदरांजली देत असताना आपण सुद्धा या समाजाचं आणि देशाचं काहीतरी देणं लागतो आणि ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या कृतीतनं आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे आणि समाजाला पुढे देत असताना नवनिर्माण म्हणून आता जो युवक आहे खडबडून जागा झाला पाहिजे आणि देशाप्रती देशप्रेम त्याचं वाढून आणखी अजून पुढे जाताना कसं समाजाला चांगल्या पद्धतीनं आपलं योगदान देता येईल किंवा आपल्या हातनं काय करता येईल, तर ही उर्मी आणि स्फूर्ती किंवा प्रेरणा या ठिकाणी हे जाज्वल्य त्यांचं टिकवण्याचं जे कार्य योगेश करत आहेत, माझ्या त्यांना शुभेच्छा। आणि या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलात या बलिदान चौकामध्ये आपण या स्मृतींना वंदन करू आणि मी इथं थांबतो। धन्यवाद।